सध्या असलेल्या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील देशातील जी परिस्थिती संपूर्ण जगातील परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच। ह्या संदर्भामध्ये शैक्षणिक धोरणामध्ये देखील बराचसा बदल करण्यात आलेला आहे। पॉलिटेक्निक आणि फार्मसीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर MSBT जे परीक्षा घेत असतं आणि परीक्षेसंदर्भामध्ये त्यांनी त्यांचं धोरण 15 मे रोजी जाहीर केलेलं आहे। त्यामधले काही हायलाइट्स महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे। जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये आहेत, अंतिम सत्रामध्ये आहेत, त्यांची परीक्षा ही MSBT घेणार आणि ही परीक्षा 9 जुलै 2020 पासून पुढे सुरू होणार। फर्स्ट इयर आणि सेकंड इयर म्हणजेच करंटली रेग्युलर असणारे विद्यार्थी की जे सेकंड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टरमध्ये आहेत त्यांची कोणतीही परीक्षा होणार नाही। थेअरी आणि प्रात्यक्षिक परीक्षा त्यांची होणार नाही। ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग सब्जेक्ट राहिलेले आहेत, सर्वात प्रथम जे अंतिम वर्षामध्ये आहेत किंवा ज्यांचं वर्ष पूर्ण झालंय पण पाठीमागच्या वर्षाचं बॅकलॉग आहे, अशा विद्यार्थ्यांची बॅकलॉगच्या विषयाची परीक्षा होणार। ती आत्ताच होणार। आत्ता म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 जुलै ते 8 जुलै या दरम्यान। पण MSBT न घेता कॉलेज त्यांच्या लेवलला ही परीक्षा घेणार आहे। जे विद्यार्थी सेकंड सेमिस्टर अथवा फोर्थ सेमिस्टरमध्ये आहेत, फर्स्ट इयर आणि सेकंड इयरमध्ये आहेत, त्यांचे जे काही बॅकलॉग असतील तर त्यांचे जे बॅकलॉग त्यांना द्यावे लागणार, पण ते आत्ताच्या नवीन सत्रामध्ये ह्या सेमिस्टरमध्ये त्यांची परीक्षा घेण्यात येईल। अशावेळी एखादा विद्यार्थी RG4C ह्या नियमानुसार म्हणजे ज्याला ATKT मिळाली नाही अशा विद्यार्थ्यांना देखील प्रवेश आत्ताच्या नवीन सेमिस्टरमध्ये त्यांच्या नेक्स्ट सेमिस्टरमध्ये देण्यात येईल। आत्ताच्या करंट सेमिस्टरमधली म्हणजे सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर आणि सिक्स्थ सेमिस्टर सेकंड क्लास टेस्ट होणार नाही। फार्मसीच्या बाबतीमध्ये देखील त्यांची सध्याची क्लास टेस्ट होणार नाही। पॉलिटेक्निकच्या सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर आणि सिक्स्थ सेमिस्टरचे सेशनल मार्क्स किंवा PA हे फर्स्ट क्लास टेस्ट आणि त्यांचे मायक्रो प्रोजेक्ट्स जर असतील तर ह्याच्यावरती आधारित मार्क्स देऊन त्यांचे मार्क्स हे सेशनल मार्क्स म्हणून कॅल्क्युलेट करण्यात येतील। फार्मसीच्या बाबतीमध्ये त्यांचे TMचे मार्क्स जे आहेत पहिली क्लास टेस्ट आणि दुसरी क्लास टेस्ट ह्याच्या मार्कावरती आधारित कॅल्क्युलेट करण्यात येतील। अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्रामध्ये जे विद्यार्थी आहेत ते सोडून म्हणजे जे रेग्युलरली पॉलिटेक्निकच्या बाबतीमध्ये सेकंड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टरमध्ये आहेत त्यांची सध्या कोणतीही थेअरी अथवा प्रॅक्टिकल परीक्षा होणार नाही। त्यांचा रिझल्ट हा पाठीमागच्या सेमिस्टरचा रिझल्ट आणि आत्ताचं अंतर्गत मूल्यमापन ह्यामध्ये 50-50 मार्क्स कन्सिडर करून त्यांची मार्कलिस्ट देण्यात येईल। ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मार्क्सबद्दल किंवा दिलेले जे काही ॲव्हरेज आहेत 50-50% ह्या विद्यार्थ्यांना जर त्याबद्दल शंका असेल तर त्यांना ह्या सेमिस्टरला रेग्युलर परीक्षा देता येऊन त्यांचे मार्क्स कंप्लीट करण्याची संधी MSBTनं दिलेली आहे। ह्या सत्रामध्ये जो लॉकडाऊनचा पिरियड होता हा कालावधी हा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रेझेंटी म्हणून कन्सिडर करण्यात येईल। अंतिम सत्रातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची जी परीक्षा आहे जी MSBT घेणार आहे ती 70 मार्काची आहे, आपल्याला माहितीच आहे। परंतु 90% सिलेबस कन्सिडर करून म्हणजे जो शिकवला गेलेला सिलेबस 90% झालेला आहे असं कन्सिडर करून MSBTनं ही परीक्षा जरी 70 मार्काची घेतली असली, संपूर्ण सिलेबसवरती आधारित परीक्षा असेल, तथापि 70 पैकी जे मार्क्स त्यांना मिळतील ते 90% 70%च्या म्हणजे 63 पैकी मिळाले असे कन्सिडर करून त्याचं परत कन्व्हर्जन 70% करून तुम्हाला अंतिम मार्क्स हे देण्यात येतील। उदाहरण MSBTनं दिलेलं आहे। समजा तुम्हाला 70 पैकी 50 मार्क्स पडले, हे मार्क्स
63 पैकी मिळालेले आहेत, म्हणजे 90%, 70%च्या असं ग्राह्य धरून त्यांना 100% मार्क्स देण्यासाठी प्लस ह्या केसमध्ये 6 मार्क्सचं ॲडव्हान्टेज म्हणजे 56 मार्क्स त्यांना देण्यात येतील. अंतिम वर्ष, अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा, प्रॅक्टिकल परीक्षा ह्या नियमाप्रमाणे होतील. ही प्रात्यक्षिक परीक्षा, प्रॅक्टिकल परीक्षा ही जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये जर संपली नाही तर ती जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घेण्यात येईल. ही अंतिम वर्षासाठी आहे. ह्या प्रात्यक्षिक परीक्षेचे इंटरनल एक्झामिनर आणि एक्सटर्नल एक्झामिनर हे त्या इन्स्टिट्यूटचेच असतील. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रात्यक्षिक परीक्षेसाठी हजर राहणं शक्य नसेल त्यांची परीक्षा ओरल किंवा इव्हन प्रॅक्टिकल परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आणि त्यांनी सबमिट केलेल्या जर्नल किंवा वर्षभराच्या त्यांच्या मूल्यमापनावरती आधारित घेण्यात येईल. सगळ्यात महत्त्वाची बाब, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेले आहेत अशांसाठीच हे सर्व सुविधा उपलब्ध आहे. ज्यांनी फॉर्म अजूनही भरलेले नाहीत त्यांच्यासाठी MSBT जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये परत एकदा फॉर्म भरण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देणार आहे. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेले नाहीत त्यांना ह्या कुठल्याही संधीचा उपयोग नाही. ज्यांनी परीक्षा फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठीच हे सर्व आहे. पॉलिटेक्निकच्या हायस्कीमचं जे 4थं सेमिस्टर आहे त्याच्यानंतरचं जे इंडस्ट्रियल ट्रेनिंग आहे त्याच्या बाबतीचा निर्णय नंतर सविस्तर कळवण्यात येईल असं MSBTनं कळवलेलं आहे. प्रत्येक संस्थेनं त्यांच्या ज्या काही MSBTच्या ह्या परीक्षा ज्या आहेत ह्या सोशल डिस्टन्सिंग राखून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. विद्यार्थ्यांनी देखील त्या संदर्भामध्ये काळजी घ्यायची आहे. ह्या परीक्षेच्या नियोजनामध्ये कदाचित बदल होऊ शकतो आणि तो बदल वेळोवेळी MSBT हे कळवेल. MSBTच्या वेबसाईटला आपण अटॅच राहायला हरकत नाही. आता परीक्षेचं आणि शैक्षणिक वेळापत्र जे आहे, डिप्लोमा इन्स्टिट्यूट हे 15 जूनच्या दरम्यान रिओपनिंग होईल. हे टेंटेटिव्ह डेट आहे. प्री एक्झामिनेशन ॲक्टिव्हिटी 30 जूनपर्यंत आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर म्हणजे फायनल इयर सोडून ह्यांचा रिझल्ट हा लवकर लागणार आहे. तो साधारणपणे 15 जुलैपर्यंत लागेल आणि त्यांचं जे कॉलेज आहे, रेग्युलर कॉलेज जे आहे ते 1 ऑगस्ट 2020 पासून रेग्युलर चालू होईल. नवीन विद्यार्थी फर्स्ट इयरला जे ॲडमिशन घेतील त्यांचं कॉलेज हे 1 सप्टेंबर पासून चालू होईल. फायनल इयर विद्यार्थ्यांची परीक्षा MSBT घेत असल्याने त्यांचं रिझल्ट जो आहे तो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात जर काही विद्यार्थ्यांना शंका असेल तर प्रत्येक इन्स्टिट्यूटनी त्यांची हेल्पलाईन तयार केलेली आहे. MSBTची देखील हेल्पलाईन आहे. ज्यांना शंका असेल त्यांनी त्या हेल्पलाईनचा वापर करायला हरकत नाही.